स्वागत आहे श्रावी शाळेवरती भजी कर। चला तर आज भजीची फरमाईश आहे। सो पकोडे करणार आहोत। त्याच्यासाठी कांदा मी बारीक स्लाइस करून घेतलेला आहे। त्याला मग सुटा केला जरा हाताने। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेसन घातलं 4-5 चमचे। त्याच्यानंतर हळद घातली। नंतर त्यात घरचा गोडा मसाला घातला, लाल तिखट घातलं आणि थोडंसं मीठ घातलं। मीठ तुम्ही चवीनुसार घालायचं आहे। आणि नंतर अजवाईन जरासं हाताने थोडंसं चोळून त्याला स्मॅश करून घातलं। नंतर 1 चमचाभर तीळ घातले त्याच्यामध्ये। आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं सगळं, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मीठ वगैरे लागतं। आता त्याच्यामध्ये थोडंसं सोडा घालायचा, 1 चिमूटभर घालायचं आपल्या अंदाजानुसार आणि पाणी घालून त्याला पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं। पकोडीसाठी कसं चमच्यानेच पाणी घालावं लागेल, 1-2 चमचे 3 चमचे तुम्ही बेसन किती वापरलं आहे त्याच्यावरती डिपेंडंट आहे। थोडं घट्टच ठेवायचं, कारण की नंतर कांद्याला आपण मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं। वरून कोथिंबीर घातली आणि आता कढई गरम करत त्याच्यामध्ये तेल घातलंय आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे। शक्यतो तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल तर तीच यूज करायची फ्राय आयटमसाठी। घरामध्ये खूप छान आणि लवकर आपले तळून होतात आपले पदार्थ। सो त्याच्यामध्ये थोडंसं गरम तेल झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक पकोडे सोडायचे। आणि मी थोडंसं तेल कमी वापरलंय, कारण की कसं होतं आपण खूप सारं तेल वापरून झाल्यानंतर जे तेल उरतं ना, तर मग आपण ते नंतर दुसऱ्या कुठेतरी स्वयंपाकाला वापरतो, पण ते तळलेलं तेल हेल्दी नसतं जास्त। त्याच्यामुळे मी जास्त तेलाचं प्रमाण कमी करून नंतर मी थोडंसं तेल मग ते यूज करते। जास्त तेल आपलं वेस्ट नाही होत। असं आलटून पालटून थोडंसं दुसऱ्या बाजूनी पण तळून घ्यायचे। आणि तळून झाल्यावरती तुम्ही बघू शकता आपले गरम पकोडे तयार आहेत। मुलांना आवडतात आणि गरम गरम त्यांना खायला फार आवडतं। सो असे हे भजीचं एक आमची डिश तयार झाली आहे। दुसऱ्यांदा मी परत त्याच्यामध्ये पकोडे सोडते। हे 4 हेड स्पून असतो, त्याने पकोडे सोडू शकता, म्हणजे खूप इझी होतं सोडायला। आणि बघू शकता हे पण दुसऱ्या बाजूनी दोन्ही बाजूनी चांगले तळून घ्यायचे। तर हा मी व्हिडिओ बनवला आहे स्पेशली जे न्यू मॉम्स आहेत किंवा जे न्यू मॅरिड झालेले आहेत, कारण की त्यांच्यासाठी काय असतं ना, प्रत्येक गोष्टी त्यांना नवीन शिकलेल्या असतात, खूप कॉन्फिडन्स नसतात की हे आपल्याला जमू शकतं। मग मी हे खूप इझी वेळी दाखवलेलं आहे, कारण की मुलांना आपण आत्ताच खूप छान आणि टेस्टी खायला दिलं तर त्यांना ते खायची सवय होते। म्हणून हे इझी रेसिपी आहे। जे कोणी आपले सासू असतात, आई असते, त्यांच्यासाठी ते खूप इझी आहे, पण आपण आपल्या मुलांना देणार म्हटल्यावरती आपल्याला थोडंसं तरी कॉन्फिडन्स असावं लागतं की छान व्हायला पाहिजेत, म्हणजे मुलं पण आवडीने खातात। सो हा स्पेशली व्हिडिओ आहे की ते बिगिनर्स आहेत, जेवणामध्ये त्यांना अजून काही माहिती नाही पण ते शिकत आहेत, आणि जे न्यू मॉम्स आहेत स्पेशली, आणि ज्यांना आपल्या मुलांना काहीतरी वेगळं रोज खाऊ घालायचं। म्हणजे दुसऱ्या तळेपर्यंत पहिली डिश आमची फस्त झाली होती, पण हे तुम्हाला दाखवायचं म्हणून मी इथे समोर दिलंय। सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।